सुप्रभात मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आपण शेगावच्या पार्किंग संस्थानाच्या पार्किंग मध्ये आहेत. आपली पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे. गाडीमध्ये वगैरे सर्व बॅग वगैरे ठेवल्या. आजचा आपला प्रवास असेल अयोध्येचा, पण अयोध्या जवळजवळ 1150 किलोमीटर आहे. त्यामुळे अयोध्यापर्यंत एका दिवसात आपण पोहोचू नाही शकणार. त्यासाठी कुठेतरी आपल्याला स्टे घ्यावा लागेल. बहुतेक रिवा किंवा मय्यर म्हणून 650 ते 700 किलोमीटरपर्यंत, जेणेकरून अयोध्येचा उद्याचा प्रवास कमी टप्प्यात राहावा. त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला कव्हर करायचं आहे. म्हणजे आज पूर्णप्रमाणे आपल्याला फक्त प्रवास आणि प्रवासच आहे. गाडीसुद्धा क्लीन झालेली आहे. कोल्ड स्टार्टवर गाडी लावलेली आहे. कोल्ड स्टार्ट चालू आहे गाडीचे. आणि मित्रांनो, आपण शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटर जवळ उभे आहेत आता कचोरी खाण्यासाठी, सकाळचा नाश्ता करण्यासाठी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इकडचं फेमस कचोरी सेंटर आहे. आणि आपण आता कचोरी खाण्यासाठी घेतो, परत पार्सल सुद्धा घेतोय, कारण मध्य प्रदेशमध्ये एवढा लांब आपल्याला प्रवास करायचा आहे अयोध्येपर्यंतचा. तर मध्येच रस्त्यात काय भेटेल खायला नाही भेटेल म्हणून पार्सल कचोरी घेणार. त्या खूप जास्त वेळ टिकतात सुद्धा, संध्याकाळपर्यंत खाऊ शकतात आपण. बघूया आता कशी टेस्ट आहे कचोरीची. आता आपण समृद्धी महामार्गावर वॉशरूम साठी एक ब्रेक घेतलेला आहे. त्याच्याबरोबरच गाडीमध्ये डिझेल सुद्धा फुल करून घेतलेलं आहे. आणि थोडा 10 मिनिटं आता इकडे रेस्ट करणार आपण. आता समृद्धी महामार्ग राहिलेला आहे फक्त 100 किलोमीटर. जवळजवळ आपण 150 किलोमीटर, 150 ते 200 किलोमीटर पर्यंत शेगाववरून इथे आलेलो आहे समृद्धी महामार्गावर. आणि सकाळी 7:15ला कचोरी खावानं आपण तिकडून निघालेलो. तिथून आणलेली कचोरी आणि कॉफी आपण इकडे पित आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या दुर्वाला भूक लागलेली आहे. ती पराठे खात आहे, घरून आणलेले पराठे. आणि अनुष्का मोगरे शेगावची कचोरी खात आहे, जी शेगाववरून आपण सकाळी घेतलेली ती. इथे पेट्रोल पंपावर आपण थांबलो, तिकडेच जरा 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये हे सर्व चाललेलं आहे. पदू काय करतो काय माहिती. पदू तिकडे काय लॅपटॉपवर व्हिडिओ वगैरे बघतोय एडिट करण्यासाठी. आणि अशा प्रकारे गाडीचा बोनेट वगैरे आपण उघडा करून ठेवला. आदित्य सुद्धा पराठे खातोय, कारण कचोरी काही काना आवडली, काही काना नाही आवडली. गाडीचं इंजिन खूपच गरम झालं आहे असं वाटते मला. त्यामुळे थोडं त्याला पण थंड झाला पाहिजे, ते पण थंड झालं पाहिजे, कारण खूपच एव्हरेज कमी दिलेलं आहे यावेळेला. 8 ते 9 किलोमीटरचा एव्हरेज दिलेला आहे डिझेलचा. जो आपल्याला 12:30 ते 13 पर्यंत देते गाडी. अशा प्रकारे थोडा वेळ रेस्ट करत आहोत. हे वॉशरूम आहे समोरच, हा डिझेल पंप आणि समोर दिसतो तो समृद्धी महामार्ग. आमच्या दुर्वाचा पुन्हा एकदा नाश्ता चालू आहे. पुरणपोळी खाण्याचं काम चालू आहे गाडीमध्ये. गाडी समृद्धी महामार्गावर चालू आहे आणि दुर्वाचा नाश्ता सुद्धा चालू आहे. तिला पुरणपोळी खूप आवडतात, त्यामुळे तिचं पुरणपोळी खाण्याचं काम चालू आहे. हा आमच्या दुर्वाचा काही प्रकारे सेटअप बघून घ्या. बेड कम सोफा अशी तिची सिटिंग अरेंजमेंट आहे झालेली आहे गाडीमध्ये. मागची सीट तिची आणि तिच्या आईची. हे सर्व तिची उशी, बिछाना सर्व हे सेटअप बनवलेलं आहे मागे. तिला वाटतं तर ती कधी झोपते, कधी बसते. आणि त्यामुळे दुर्वाला तिची जागा खूप म्हणजे खूप आवडते त्या गाडीमधली. गाडी कितीही रिकामी असू दे पुढे सीट, पण आमची दुर्वा मागे म्हणजे मागेच जाऊन बसणार. तिचा असा सेटअप बनवलेला आहे. हा तिचा बेडच आहे. तिची बघू शकता तुम्ही उशी कशी आहे. तिचे असे खेळणी लटकवलेले आहेत. तिच्या आईची आणि तिची जागी फायनली केव्हाही मागेच असते. तिची उशी बघा. आणि तिथं ते काय आहे ग, काय ते हातात आहे, जलपरी. जलपरी घेऊन आलेली आहे ती घरून. जलपरा आहे तो बघा. किती मस्त एन्जॉय करते ती ट्रिप. त्यामुळे आम्हाला ट्रेन वगैरे नको आहे, आम्हाला फक्त आमची इनोवाच मस्त आहे. इनोवात जी मजा आहे ती ट्रेनमध्ये मजा नाही बघा.
शॉटवर समृद्धी महामार्ग दिसतो ते खूपच सुंदर सीन येतात, बघण्यासारखे आहेत ड्रोन शॉट. नागपूर एक्झिट होत आहेत आपण. हा नागपूरवरचा सर्कल आहे शेवटचा समृद्धी महामार्गाचा. आपण आता नागपूर सिटीमध्ये न जाता बायपास डायरेक्टली जबलपूर साईडला जात आहोत. आपल्याला अयोध्येसाठी जायचं आहे, त्यामुळे आपल्याला जबलपूर पकडायचं आहे, म्हणजे नागपूर एक्झिट होईल. आता आपण सिवनीमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये. नॅशनल पार्क मधून हा रस्ता हायवे गेलेला आहे. तुम्ही बघू शकता कसं रोडच्या बाजूला बॅरल लावलेले आहेत, म्हणजे काही प्राणी वगैरे रोडवर येऊ नये त्यासाठी हे लावलेले आहे. जवळजवळ 10-1 किलोमीटर तरी ते बॅरल लावलेले आहेत. ती जनावरं, जंगली प्राणी रोडवर येऊ नये त्यासाठी. हा घाटाचा रस्ता आहे, प्लस पूर्ण जंगल आहे. नॅशनल पार्क जिकडे तिकडे सफारी वगैरे चालू आहेत. पुढचं तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा, कशा प्रकारे आहे तो बघा तुम्ही. आता बहुतेक इकडे रोडला कांद्याचे ट्रक MP UP साईडला जाताना दिसतात. आपण बघू शकतात की कांद्याचे ट्रक भरलेले, सर्व कांद्याचे, म्हणजे महाराष्ट्रातून कांदा जातो UP MP ला, आणि त्या साईडने त्या लेनवरून महाराष्ट्राच्या दिशेने जे ट्रक येतात ते बहुतेक बटाट्याचे भरून येतात. याचा अर्थ असा, तोच ट्रक तिकडे कांदा खाली करतो ना, त्याच्यातच बटाटे घेऊन येतो वाटतं. आणि आमच्या दुर्वाला कांदा बटाट्याची भाजी खूप आवडते, पण बटाटे असतात UPचे, कांदे असतात महाराष्ट्राचे. आणि आता दुपारचा 1:30 वाजून गेलेला आहे. दुर्वाला खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे, पण इकडे काय हॉटेलचा अत्तापत्ता काय दिसतच नाही. रोडला एक प्रॉपर हॉटेल नाही दिसत. असे ढाबे दिसतात, पण तिकडे ट्रकवाले असतात. फॅमिली रेस्टॉरंट नाही. फॅमिली असल्यामुळे आपल्याला फॅमिली रेस्टॉरंट पाहिजे, पण तसं काय इकडे दिसत नाही. म्हणून आमचे दुपारचे जेवणाचे थोडे वांदे झालेत. बघूया पुढे काय दिसते का. दिसल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ काढेलच तिकडच्या हॉटेलचे, कसं जेवण आहे ते. इकडे मध्य प्रदेशमध्ये सिवनी येथे आपण जेवणासाठी थांबलेलो आहेत, आणि जेवण आपल्याला आलं आहे. त्याच्यामध्ये मिक्स व्हेज, चपाती, दाल खिचडी. दुर्वाला आमची फेवरेट, दुर्वासाठी दाल खिचडी तिची, आणि दुसरी मटर पनीर का रे, मटर पनीर एक भाजी अजून येत आहे. तसं जेवणाचं काय विशेष काय इकडे दिसत नाही, हॉटेल वगैरे चांगले, परंतु आता नाईलाज असतं, कुठेतरी खावं लागेलच. आता दुपारचे वाजलेले आहेत 2:45. आपला प्रवास मोठा आहे. अजून आपल्याला 350 किलोमीटर कापायचे आहेत रिवापर्यंत जर पोचायचं असेल तर, आणि आपला टार्गेट बहुतेक रिवा असणार आहे. ही आपली दुसरी भाजीसुद्धा आलेली आहे, आणि पदूला खूप आवडलेली आहे. भूक लागलेली आहे, सर्वांनाच भूक लागलेली आहे, कारण खूप उशीर झालेला आहे आपल्याला. ही गाडी इकडे आपली पार्क आहे बाहेर, बोनेट ओपन करून ठेवलेला आहे. चला आता जेवण करून घेऊया, बघू कशी टेस्ट आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपण हॉटेलवर रूम घेतलेली आहे आता. म्हणजे इकडेच आपली गाडी उभी आहे. मैयर म्हणून आहे मध्य प्रदेशमध्ये. जवळजवळ 850 किलोमीटरचा रनिंग झाला आजचा आपला शेगाववरून. त्याच्या पुढे जाणे म्हणजे मला पटलं नाही, बस झालं आता, कारण खूप रनिंग झाला. फॅमिली आहे, रात्र झालेली आहे, उगाच जास्त खेचण्यात अर्थ नाही गाडी. उद्या प्रवास करूया पुढचा अयोध्येसाठी, परंतु आज इकडेच आपण रूम घेतली. ही आपली गाडी इकडे पार्किंगला खाली उभी आहे, आणि इकडेच वरती रूम आहेत ह्या हॉटेलवर. ह्या हॉटेलवरच रूम आहे. हे त्यांचं रेस्टॉरंट खालीच आहे, आणि हा समोरच हायवे आहे. म्हणजे हायवेला टचच अशी रूम घेतलेली आहे आपण. उद्या सकाळी तयारी झाली का लगेच हायवे पकडायचा आपला सकाळ सकाळ. हे जास्तीत जास्त उद्या कव्हर करायचं, कारण 400 किलोमीटरचं अंतर आहे अयोध्येचं इथून.
त्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा लवकर करायचं आहे. परंतु इकडे थंडी खूप आहे, त्यामुळे अशी इकडे शेकोटी पेटवलेली आहे हॉटेलवाल्याने. ते रात्रभर अशी शेकोटी पेटवून असतात. दुर्वा, थंडी लागते का? मग शेकोटी कसं वाटते? बरं वाटते? आपल्या महाराष्ट्र म्हणजे पालघरपेक्षा खूप इकडे थंडी आहे. बाबांना तर जास्तच लागलेली आहे. टेम्परेचर तसं जास्त वाटत नाही, 18 डिग्री 15 डिग्री, पण इकडची थंडी आणि आपल्या इकडची 18 डिग्री टेम्परेचर, त्यामध्ये फरक आहे. तशी थंडी जास्तच वाटते इकडे. पण बघूया आता उद्या सकाळी किती लवकर उठतात सर्वजण. 6 वाजता निघायचा प्रोग्राम आहे. थोडा मागे पुढे होऊ शकतो कारण थंडी खूप आहे. तरी जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर निघायचं आहे. जेवढ्या लवकर उठून लवकर निघतील तेवढा कव्हर होईल आपलं उद्याचं 400 किलोमीटर. म्हणजे लवकरात लवकर अयोध्येला बदलं का दर्शन वगैरे उद्याच घ्यायचं आहे. चला उद्या भेटू आता.